एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते. संजय राऊत यांचा मोठा दावा. दिल्लीत अहमद पटेलांना भेटले होते आणि पृथ्वीराज चव्हाणांना याबद्दल विचारा असं आव्हान. नाना पटोलेंच्या ऑफरबद्दल त्यांनाच विचारा. शरद पवारांनी झिडकारला प्रश्न. सत्तेचा गैरवापर करून कोणी धार्मिक तेढ निर्माण करते का बघा असा सरकारला सल्ला. आपली वाचाच गेली. शिंदे आणि अजित पवारांना सोबत येण्याच्या नाना पटोलेंच्या ऑफरवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर राजकारणामध्ये कोणीही दुश्मन किंवा दोस्त नसतो, वडेट्टीवारांचं मत. मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला आल्याबद्दल पवारांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार. बाजीराव पेशवे, महादजी शिंदे आणि मल्हारराव होळकरांचे पूर्णाकृती पुतळे तालकटोरा स्टेडियममध्ये उभारण्याची मागणी. काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली, त्याचे बीडमध्ये दुष्परिणाम. शरद पवारांची बीडच्या परिस्थितीवरून टीका. बीडमधल्या सगळ्या गंभीर लोकांना मोठं करण्यात पवारांचाच हात. अंजली दवान यांचा हल्लाबोल. मंत्रिपदानंतर आता धनंजय मुंडेंची 6 महिन्यात आमदारकीही जाणार. करुणा शर्मा यांचा दावा. निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात करुणांच्या नावाचा उल्लेख केला नसल्यानं कोर्टात लढाई. सतीश भोसले उर्फ खोक्याला घेऊन पोलीस गुन्हा घडलेल्या ठिकाणावर दाखल. गुन्ह्यात वापरलेले हत्यार, गाडीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू. खोक्याचं घर पाडायला सरकारनं घाई केली. आमदार सुरेश धसांनी व्यक्त केली खंत. घर पाडलेल्या जागेला उद्या भेट देऊन कलेक्टर आणि वन विभागाला जाब विचारणार. कोर्टानं नोंदवलेलं निरीक्षण योग्यच. कोणाला कोणत्या कोर्टात जायचं आहे जाऊ द्या, माणिकराव कोकाटेंचं आव्हान. तर कोकाटेंच्या निकालाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल. महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद आक्रमक. 17 मार्च रोजी आंदोलन करून मुख्यमंत्र्यांना देणार निवेदन. तर औरंगजेब कबर परिसर पोलीस बंदोबस्तात वाढ. शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराला विरोध. अधिसभेत स्थगन प्रस्तावावरून गोंधळ. जोरदार घोषणाबाजी. गाय आणि म्हशीच्या दूध दरात आजपासून 2 रुपयांनी वाढ. गाईचं दूध प्रति लिटर 58 रुपये, तर म्हशीचं दूध प्रति लिटर 74 रुपयांवर. जळगावात शुक्रवारी सोन्याच्या दराचा उच्चांक. प्रतितोळा 91,464 रुपयांचा दर. आठवड्याभरात चांदीच्या दरातही किलोमागे 8,000 रुपयांनी वाढ. झटका मटणासाठी निलेश राणेंच्या मल्हार सर्टिफिकेटच्या प्रस्तावाला नाशिकच्या खाटीक समाजाचा विरोध. हलाल पद्धतीनंच मटण विक्री करण्याचा ठाम निर्णय. लालूंचे पुत्र तेज प्रताप यादवांचा होळीच्या दिवशी प्रताप. सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसाला जबरदस्तीनं नाचवलं. ठुमके नाही लावले तर निलंबित करू अशी दिली होती धमकी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.